टप्पू कुठे गेला? सुनबाई, सुनबाई, आले आले. हा बापूजी. सुनबाई, त्या टपूला मी हातीळाकडे औषध आणायला पाठवलं होतं, तो आला का? औषध आणायला? बापूजी काय झाले तुम्हाला? माहित नाही, सकाळपासून पाय खूप दुखतायत माझे. अरे मग बापूजी तुम्ही मला का नाही सांगितलं? मी आता तुमच्यासाठी गरम पाण्यामध्ये मीठ टाकून आणते. त्याच्यात थोडा वेळ तुम्ही पाय टाकून बसलात ना की आराम मिळेल तुम्हाला. अरे हो, बरोबर आहे तुझं. मला माहित होतं पण सुचलं नाही. जा घेऊन ये. हा, हो. हे एक कपाट आहे. हो का? तरी मी विचार करतोय कुठली नवीन वस्तू घरात येऊन उभी राहिलीये. काय टपूचे पप्पा तुम्ही पण ना. बरं तुम्ही कपाटासमोर उभे राहून काय विचार करत होता? मी विचार करत होतो दया की इतके सारे शर्ट आहेत त्यातला कुठला शर्ट घालू काही कळतच नाहीये. एक काम कर, आज तूच मला एक मस्त पैकी शर्ट शोधून दे ना. कोणता घालू, कुठला छान दिसेल? टपूचे पप्पा आज तुम्ही हा नवीन शर्ट घाला. अरे वा, मस्त शर्ट आहे दया, थँक्यू. मला माहित होतं तूच माझ्यासाठी छानसा शर्ट निवडून देशील. एक मिनिट शहंशाह गडा. ओहो, आज मी माझ्या हाताने तुम्हाला हा शर्ट घालणार आहे. जरूर. मागे फिरा. हा हा हा. वा 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 दया, थँक्यू. दया, मी काय म्हणतो, आज मला पॅन्ट पण तूच घाल ना. अरे त्यात काय झालं? सुनबाई, अरे बापूजी. या तुम्हाला पॅन्ट घालून देते. अरे बापूजी बोलवतायत, जा. तुम्हाला पॅन्ट घालून जाईल. अरे तुला उशीर होईल ना, जा. काही हरकत नाही. मला त्यांनी विचारलं की उशीर झाला तर सांगेन की टपूच्या पप्पांना पॅन्ट घालत होते. अगं जा ना चावट. आजोबा, आजोबा, मी हाती अंकलच्या घरी गेलो होतो. हाती अंकल पेशंटला चेक करण्यात आता बिझी आहेत, त्यामुळे ते गोलीला थोड्याच वेळात औषधं घेऊन पाठवणारच आहेत. ठीक आहे. द्या आजोबा, तोपर्यंत मी तुमचे पाय चेपून देतो. या. ठीक आहे. टप्पू, काय करतोयस बाळा? बापूजी बरोबर अशी मस्ती नाही करायची. पाय खाली ठेव, खाली ठेव. बापूजी तुम्ही ना याला खूप लाडावून ठेवलंय. अरे पाय खाली ठेव, मस्ती नको करू, सांगितलं ना. अहो पप्पा, मी मस्करी करत नाहीये. आजोबांचे पाय खरंच दुखतायत, म्हणून पाय चेपून देण्यासाठी मी पायवर घेतले होते. बापूजींचे पाय दुखतायत? बाजूला बाजूला हो, मी चेपतो राहू दे पाय. पप्पा, मी आहे ना इथे. अरे बाळा टप्पू, बाजूला हो, मी चेपतो पाय. बाजूला हो. पप्पा, मी चेपून देतो ना, प्लीज. टप्पू, जेठ्या, एवढे नाही दुखत आहेत, पाय चेपू दे त्याला. आणि तू आज लवकर तयार झालायस तर जा ना बाबा, दुकानात जा ना. ते बापूजी, तुम्ही रोज म्हणता ना की मी लेट उठतो, म्हणून मी आज विचार केला की लवकर उठून लवकर तयार होऊन लवकर दुकानात जातो. वा. पण आजोबा, पप्पा लवकर कुठे तयार झालेत? रोजचीच तर वेळ झाली आहे ना. बघा, 10:30 वाजतायत. अच्छा. अरे हो, मला वाटतं बेटा घड्याळ आज 1-1.5 तास पुढे चाललंय. हो ना जेठ्या? हा, जेठ्या, तुझ्या घड्याळात बघ किती वाजलेत. तुझ्या घड्याळात सुद्धा 10:30 वाजलेत. हा, कमाल आहे. आज सगळ्या घड्याळांना काय झालंय? प्रत्येक घड्याळ पुढे धावतंय. बघा ना. हे आणलं बापूजी तुमच्यासाठी मीठ घातलेलं गरम पाणी. एक मिनिट थांब थांब थांब. अरे मी ठेवते ना. अरे बाबा, मला पण थोडी सेवा करण्याची संधी द्या ना. टप्पू मला काही करू देताय ना तू देतायस. सगळं पुण्य काय तुम्ही दोघेच कमावणार? नाही नाही, हे घ्या घ्या. अरे ते गरम आहे, आधी खाली ठेव. हा हा, हे घ्या. हा. टपूचे पापा सांभाळून हा. असं नको व्हायला की रुमाल तुमच्या हातातच राहील आणि पातेलं खाली पडायचं. तू मला नको शिकू. लहानपणी अशी गरम पातेली मी भरपूर उचलली आहेत. हो ना बापूजी? हो, हे बघ. हे
या या या. बघितलं, मी सांगितलं होतं ना अरे तुम्हाला. काय सांगितलं होतं? किती गरम आहे पातेलं आहे. अरे आता तर खूप मोठ्या फुशारक्या मारत होतास की लहानपणी अशी भरपूर पातेली उचललीत. आता काय झालं? हो पण बापूजी, आपलं पातेलं एवढं गरम कुठे असायचं? माहित नाही एवढं गरम पातेलं कुठून घेऊन आली? गॅसवरून. अरे काय गॅस वरून हात भाजला माझा. काय झालं जेठा काका? अरे पप्पा ते गरम पाण्याचं पातेलं उचलत होते तेव्हा थोडासा हात भाजला. बस एवढीशी गोष्ट आहे. हे तर माझ्यासाठी रोजच आहे. तू रोज गरम पाण्याचं पातेलं उचलतोस? नाही त्याचं काय, मग मी रोज गरम गरम समोसे बनवते ना. ते समोसे थंड होईपर्यंत मला धीरच नसतो. मी असंच गरम गरम उचलतो आणि मला रोज चटके लागतात. चला चला रडू नका. तुम्ही तर बहादूर बाळा आहात ना. चला धीट बना बघू. काय? नाही असं माझी मम्मी म्हणते. काही होत नाही, 2 मिनिटात बरं वाटेल. टपूचे पप्पा, हे जरा द्या तरी. काय करतेस? हे पातेलं बापूजींच्या पायाजवळ ठेवते. अरे काय बापूजींच्या पायाजवळ पातेलं ठेवते? पातेलं गरम आहे, आतलं पाणी गरम आहे. बापूजींच्या पायाला चटके लागतील, चटके. अरे नाही टपूचे पप्पा, पाणी इतकं गरम नाहीये, उबदार पाणी आहे. हे बघा. हो काय, पातेलं स्टीलचं आहे ना, त्यामुळे जास्त गरम होतं ते. पण आता बघा, आता हे पण थंड होत आलंय. घ्या बापूजी, तुम्ही याच्यामध्ये पाय सोडा. हे घ्या आजोबा, हे औषध. पप्पा म्हणालेत हे घेतल्यावर लगेच आराम पडेल. सुनबाई, हा. थोडं पाणी दे. हो आणते. हे घ्या बापूजी. राहू दे टपोड्या, आता पायची गरज नाहीये. तुम्ही लोक जा खेळा. टप्पू चल फुटबॉल खेळूया. आज तर तुला हारूनच टाकतो. तुम्ही दोघं घरात फुटबॉल खेळणार आहात? हो. अरे काय हा, तुम्हाला अक्कल आहे की नाही? घरात कोणी फुटबॉल खेळतं का? अहो पप्पा, आम्ही व्हिडिओ गेम मध्ये फुटबॉल खेळायचं म्हणतोय. बाळा, तुम्ही दोघं खेळा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. हा. थँक्यू आंटी. अरे बाळा, ते थँक्यू काय, दुपारचं जेवण सुद्धा इथेच जेवून जा. वा, चल गुली, आपण माझ्या खोलीतून व्हिडिओ गेम घेऊन येऊया. हो, चल, चल, चल चल. जेठ्या, मी काय म्हणतो, तू सुद्धा आता दुपारचं जेवूनच दुकानात जा. हो, आता तसाही थोडा उशीर तर झालाच आहे. बरोबर आहे, लेट होतंय ते लेट. हा. दुपारचं जेवण जेवूनच दुकानात जातो. काय दुपारचं जेवूनच जा बोलतेस? अरे दुपारपर्यंत थांबलो तर खूप उशीर होईल. नको नको, मी आताच दुकानात जातोय. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र. जय जिनेंद्र.